अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख किरण काळे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून शहरातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांची भेट घेऊन या प्रकरणी त्यांना निवेदन दिले आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेतील 776 रस्त्यांच्या कामांमध्ये अंदाजे 400 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा किरण काळे यांनीच उचलून धरला होता। त्यामुळे त्यांच्यावर कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे। ही कारवाई अत्यंत धक्कादायक, अन्यायकारक आणि पूर्वनियोजित असल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे। या संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांना देण्यात आले। यावेळी युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, किरण काळे यांच्या पत्नी स्नेहल काळे, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास शिंदे, दिलदार सिंग बीर, मुन्ना भिंगारदिवे, विशाल गायकवाड, चंद्रकांत उजागरे, जिग्नेश जगड, पिनू भोसले, श्याम सोनवणे, नरेश भालेराव, किरण बोरुडे, अक्षय नागापुरे, स्वप्नील पाठक, वर्षाताई जगताप, उषा वाखोरे, मनीषा काळे, विलास उबाळे आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। काल आमच्या नगर शहराचे शिवसेनेचे शहर प्रमुख मान्य श्री किरण काळे यांच्यावर बलात्काराचा एक गुन्हा दाखल करण्यात आला व रात्रीतूनच त्यांना अटक करण्यात आली। रात्री 1:30 वाजता। काही दिवसापूर्वी तुम्हाला माहित असेल तर किरण काळे यांनी या नगर शहरातले जे रस्ते आहेत 776 रस्ते आहेत त्यांचे 400 कोटीचा घोटाळा बाहेर काढला आणि या घोटाळ्याच्या संदर्भात अनेक पाठपुरावा केला। आमचे शिवसेनेचे नेते संजय राऊत साहेब यांच्यापर्यंत हा घोटाळा पोहोचवला। संजय राऊत साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हा घोटाळा पोहोचवला। तर याचा कुठंतरी रात मनात धरून आणि याच्या अगोदर त्यानंतर सुद्धा स्वच्छतेच्या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी घोटाळा त्या महानगरपालिकेचा काढला। कारण की आपण पाहतो महानगरपालिकेला देशात 5व्या क्रमांकाचं स्वच्छतेचं अभियानाचं मिळालंय, पण ते सुद्धा खोटा घोटाळा त्या नगर शहराला, या देशाला, या महाराष्ट्राला दाखवला। तर हा मनात धरून येथील स्थानिक राजकारणी व पालिकेतील अधिकाऱ्यांना हातीशी धरून हा जो घाणेरडा प्रकार बलात्कारचा हा त्या ठिकाणी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। आपण पाहतोय याच्या अगोदर सुद्धा IT पार्कच्या संदर्भात सुद्धा किरण काळेंनी आवाज उचलला होता आणि तेव्हा सुद्धा त्यांच्यावर महिलेच्या माध्यमातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। त्याच्या अगोदर शिवसेनेवर महापौर आमचे भगवान फुलसुंदर हे सांगली येथे पूरग्रस्तांना मदत करत होते। नगर शहरात त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला। माझ्यावर त्या ठिकाणी विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले। माझ्यावर योगीराज गाडेवर, आमच्या हर्षवर्धन कोतकरवर म्हणजे असे वेगवेगळे गुन्हे या नगर शहरातली ही संस्कृती झालेली आहे। म्हणजे पॅटर्न म्हणतात ना नगर शहरातला, खोटे गुन्हे दाखल करण्याचा हा पॅटर्न या नगर शहरात चालू केलेला 2014 पासून। स्नेहल काळे, किरण काळे यांची पत्नी, माझ्या मिस्टरांवर जो आता बलात्काराचा खोटा गुन्हा, मी नाव ठामपणे घेते, त्यांनी जो केलेला आहे तो दादांत खोटा आहे। कारण असे कुठल्याही प्रकारचे गुन्हा घडलेलाच नाहीये। त्यांनी जे काही 776 रस्त्यांच्या घोटाळ्याचं 350 ते 400 कोटींचा घोटाळा काढलाय, त्याला कुठेतरी वाचा फुटू नये व ते कुठेतरी थांबावं यासाठी त्यांनी अचानक असा हा रात्रीतनं खोटा गुन्हा उभा केला आणि त्यांना पकडून नेलेला आहे। मी याच्या आधी हे IT पार्कचं जे प्रकरण यांनी खुलं केलं होतं की IT पार्क हा खोटा आहे, त्यावेळेस देखील जी बाई तिथं अस्तित्वातच नव्हती तिच्या नावानं तो गुन्हा दाखल केला होता विनयभंगाचा, की जो सिद्ध झाला की त्याच्यामध्ये त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे। आता ह्यावेळी त्यांनी एवढे घाणेरडे आरोप केलेत, बलात्काराचा गुन्हा केलाय। आपले वडील वारून अजून डोक्यावर केसही नीट आलेले नाहीत आपल्याला, तरी सुद्धा आपण एवढे घाणेरडे चाळे करताय, याची लाज वाटली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आदर्श मानता, हिंदुत्वाचं बेगडे हिंदुत्व तुम्ही घेता, तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही नाहीये। तुम्ही बायकांना हाताशी घेऊन तेच गुन्हे लोकांवर करताय, याच्यासारखा निर्लज्जपणा कुठंच सापडत नाहीये। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।